तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत चवीचा रस्सा किंवा चवळीची आमटी। या मसालेदार चवीच्या रस्स्याची पारंपरिक रेसिपी घरच्या घरी सहज तयार करता येते। तर ही घरच्या चवीची आधुनिक पद्धतीने केलेली रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। सर्वात आधी चवळी स्वच्छ धुवून ती रात्रभर भिजत ठेवा। दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून ती कुकरमध्ये घाला। आता त्यात एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून चवळी बुडेल इतकं पाणी घालून कुकर बंद करा। आता कुकर गॅसवर ठेवा आणि 3 ते 4 शिट्ट्या काढा। जर तुमचा असा बिना शिटीचा कुकर असेल तर पहिल्यांदा गॅसची फ्लेम फुल करून त्यावर कुकर ठेवा आणि कुकरच्या शिटीचा आवाज येऊ लागला की गॅसची फ्लेम स्लो करा आणि 5 ते 7 मिनिटं चवळी शिजू द्या। तर आता तुम्ही बघूच शकता की चवळी शिजलेली आहेत आणि दाणे सहज फुटत आहेत। एका भांड्यात 2 ते 3 चमचे तेल गरम करा आणि त्यात जिरे घाला। जिरे तडतडले की त्यात ठेचलेला लसूण घाला आणि छान भाजून घ्या। आता बारीक चिरलेला कांदा घाला। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या। कांदा गुलाबी रंगाचा होत आलेला आहे। आता त्यात मसाले घाला। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद हे सगळं घालून नीट परतून घ्या। मसाले परतून झाले ना की त्यात घाला आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। मसाला व्यवस्थित परतून तयार करून घ्या। मसाल्याचा छान सुगंध दरवळू लागला आहे। आता याच मसाल्यात शिजलेली चवळी घाला आणि नीट ढवळून घ्या। या सर्व मिश्रणाला एक छानशी उकळी काढा जेणेकरून त्या सर्व मसाल्यांचा सुगंध चवळीत उतरेल। यानंतर रश्श्याची चव अधिकच वाढवण्यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण घाला। यामुळे रश्श्याला भारी टेस्ट येते आणि टेक्स्चर पण येतं। सगळ्या चवींना बॅलन्स करण्यासाठी एक छोटासा गुळाचा खडा आणि आंबटपणासाठी 2-3 आमसोलं टाका। आता चवीनुसार मीठ घालून खमंगपणा अधिकच वाढवण्यासाठी अर्धा चमचा गरम मसाला घाला। शेवटी भरपूर ताजी कोथिंबीर घाला आणि आमटीला 1-2 छान उकळ्या येऊ द्या म्हणजे सगळा मसाला एकत्र मुरतो। तर अशा प्रकारे आपला झणझणीत आणि चवदार चवळीचा रस्सा तयार आहे। कसला भारी दिसतोय ना। गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।